कुसुम, अगं काय हट्ट आहे का? म्हणजे तुम्ही काहीच खाल्लं नाहीत, हे थोडं दूध तरी घ्या ना. अहो तब्येत बिघडेल ना तुमची अशाने. कुसुम, हे बघ सगळेजण प्रयत्न करतायत, पोलीस प्रयत्न करतायत, मी आधी सगळे प्रयत्न करतोय शुभ्राला शोधायचं, आणि माझी खात्री ती सापडेल ग. ती सापडेपर्यंत तुला काही झालं चालणार नाही, मी सांगून ठेवतोय तुला. आता मी म्हणतो म्हणून तरी घे. घ्या ना. असं आपण सगळेजण देवाची प्रार्थना करतोय की नाही, हा? आणि मनापासून केलेली प्रार्थना तो ऐकतो. देव आपलं नक्की ऐकेल. शुभ्रा सापडेल. हो तुम्ही घ्या ना, काही नाही तर थोडं दूध तरी घ्या. माझं ऐका ना, घ्या. काय झालं आदिनाथ? त्या शुभ्राताई नाही आहेत. शुभ्रा नाही, पण इथपर्यंत मी स्वतःला कसं सावरलं आहे माझा मला माहिती. यापुढे ही अवस्था मी नाहीच करू शकत. काळजी करू नाही करावी लागणार. शुभ्रा आहे कुठे? तुम्हाला जी चप्पल सापडली ती शुभ्रताईंचीच होती? हो, तिचीच होती. पण ती चप्पल जिथं सापडली तिथं ऍक्सिडेंटच्या कुठल्या खुणा पण नाहीत, आणि तसा काही रिपोर्ट पण नाही. हो, तिला कोणीतरी पाळून बोल काकू. शुभ्राचं काय कळलं? नाही अजून. म्हणजे दादा आणि वजलवार गेलेत शोधायला, पण कोणाचाच फोन आला नाहीये. मला तर ना काय चाललंय हेच कळत नाहीये. आणि तिच्याकडे मोबाईल फोन सुद्धा नाहीये ना. मध्यंतरी जे काही घडलंय, मी ना मनात येणारा प्रत्येक विचार दाबून टाकते. खरंच म्हणजे मुद्दामून कसलाच विचार करत नाहीये मी. काकू, शुभ्रा लवकरात लवकर आणि सुखरूप घरी येऊ दे. तुला काही कळलं तर मला लगेच कळ. हो, ठेवू फोन?
विष्णू. हॅलो मालक. काय झालं मालक? एवढ्या रात्रीचं उठून कुठे चाललात? अरे मी झोपेत असताना मला फोन वाजल्यासारखा वाटला. कुणाचा आला होता का फोन? हो, मुंबईवरून आधीचा फोन आला होता. तुमची खुशाली विचारत होता. खुशाली विचारायला? अहो मला सुद्धा आश्चर्य वाटलं. मी म्हणालो त्याला मालकानं उठव का म्हणून, तो नको म्हणाला. सहज फोन केला म्हणाला. खुशालीच विचारायची असती तर दिवसाही केला असता फोन. यावेळी फोन करायची काय गरज होती? अहो आली असेल त्याला आठवण म्हणून केला फोन. तुम्हाला नाही काही येत त्यांची आठवण? असेल असेल. एवढ्यासाठी कशाला उठलात? चला झोपायला चला. तू जा. बर. श्रीराम. नाही का? बर. नाही म्हटलं बरेचदा तुमची भेट होते ना बाजारात म्हणून विचार. नाही नाही तसं काही नाही. तिला जाऊन जरा बराच वेळ झाला, आली नाही अजून म्हणून. हो 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 मी कळव. हो मी पुन्हा एकदा बाहेर जाऊन बघू का? आधीचा अजून काही फोन नाहीये. मला इथे घरात बसून राहण्यापेक्षा मी जाऊन बघून येतो. तुम्ही आता कुठेही जाऊ नका. नको, जरा थांबा. मी बघतो. तुम्ही आता काय आणखी नोकरून काढलं? हे पहा, आम्ही कुठलाही वाद घराच्या मनस्थितीमध्ये नाही आहोत. शुभ्रा, शुभ्रा सरण टाइम आहे तुम्ही हेला का? बाबा हो तू आधी आत ये. ये ग शुभ्रा ये. अगं कुठे होतीस बाळा? आम्ही इतके काळजीत होतो ना. तू एक फोन तरी करायचास. काय झालं? होतीस कुठे तू? शुभ्रा अगं काय झालं आणि हे कुठे भेटले तुला? त्यांनी तुला काही? नाही नाही अहो बाबा, चालता चालता मला रस्त्यात चक्कर आली आणि मी पडले. सरंजामेच मला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले आणि मग आता घरी आणून सोडलं. अरे हे कुठे गेले? चल बाळा चल, आज चल तू. चल चल आराम कर. आधीला कळवायला हवं. मी कळवतो. अरे आधी कुसुमात्या, कुसुमात्या ऐकलंस का? शुभ्रा आलीये. शुभ्रा घरी आली आणि ती सुखरूप आहे. काही झालं नाहीये तिला. तिला फक्त चक्कर आली होती. कुसुमात्या ऐकतेस का? शुभ्रा घरी आलीये. कुसुमात्या. प्रिया बोल. काही झालं नाही ना? सुखरूप आहे ना?
जाग आली तेव्हा मला कळलं की यशवंतरावांनी मला हॉस्पिटलमध्ये नेलं. मी डॉक्टरांना त्यांना सांगितलं मला ताबडतोब घरी जायचं. मग यशवंतरावांनी मला घरी सोडलं. तू आता आणि काही बोलू नकोस, शांतपणे पडून राहा बरं. आपण नंतर बोलू. हा शुभ्रा, चला, जे झालं ते झालं, पण शुभ्राताई सुखरूप घरी परत आले हे महत्वाचं. खरं म्हणाल तर देवाचे आभारच मानायला हवेत. खरंय. अरे तुम्ही घ्या ना. हा, शुभ्राताई आराम करत असतील. नाही, त्यांना त्रास नाही द्यायचा. पण नक्की काय घडलं याविषयी काय बोलले? हां, म्हणजे ती घरातनं बाहेर पडली, मध्येच रस्त्यात तिला चक्कर आली. पुढचं तिला काही आठवत नाही. शुद्ध आली तेव्हा ती हॉस्पिटलमध्ये होती. यशवंतरावांनी मध्ये रस्त्यात तिला पडलेलं पाहिलं आणि त्यांनीच तिला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं असं म्हणाले. आणि मग हॉस्पिटलमध्ये तिला जेव्हा जाग आली तेव्हा तिने घरी यायचा अट्ट धरला. मग यशवंतराव तुला घेऊन घरीच इकडे आले. खरं म्हणून तर यशवंतरावांचेही आभारच मानायला हवेत. काल इन्स्पेक्टर साहेब, काही सस्पिशियस वाटतंय का? नाही. शुभ्राताई कशा आहेत आता? बरी आहे आता. आईची भीती खरी ठरली नाही ही त्यातल्या त्यात चांगली गोष्ट. खरंच आम्ही खूप गोंधळून गेलो होतो, पण तुम्ही आलात त्यामुळे सगळ्याच गोष्टींना एक वेग आला. खरं तर इन्स्पेक्टर तुमचेही आभारच मानायला पाहिजेत. तुम्ही खूप धडपड केलीत, लगेच ऍक्शन घेतलीत, म्हणून तर आम्हाला आधार मिळाला. काही योगायोग आहे बघा ना. अगदी फ्रँकली सांगायचं तर पहिल्यांदा जेव्हा आपण भेटलो होतो तेव्हा माझं तुमच्याविषयी फारसं बरं मत नव्हतं. आणि आता योगायोगच काही गोष्टी घडवून आणतो. चांगल्या लोकांच्या मदतीले आम्ही हमेशा तयारच असतो. खूप लोकांले वर्दीतला फक्त कडवेपणाच दिसतो, पण त्यातला माणूस खूप कमी लोकांले दिसतो. हरकत नाही, कधी केव्हाही गरज लागली तर फक्त एक फोन करा, मी आहे. आणि मीच कशाला, अख्खा पोलीस डिपार्टमेंट आहे तुमच्या मदतीले. चला येऊ. या. शुभ्राताई ज्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होत्या त्या हॉस्पिटलचं नाव काय म्हणाले? न्यू लिंक हॉस्पिटल. न्यू लिंक हॉस्पिटल. ठीक आहे, येत. थँक्यू इन्स्पेक्टर.
आज नशिबाचा कौल तिच्या बाजूने होता म्हणून वाचली. काय लागलं? आलो रे.